नमस्कार, मी मालवणी आहे. युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करत आहे. आज मी बनवणार सुकं चिकन. त्याला लागणारे साहित्य: पाऊण किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले, फोडणीला कांदा, तेजपत्ता, कढीपत्ता, आलं लसूण कोथिंबीर आणि एक टोमॅटोची पेस्ट बनवली, 1 चमचा हळद, 3 चमचे लाल तिखट मालवणी मसाला आणि एव्हरेस्ट मसाला 2 चमचे घेतले. कांदा खोबऱ्याचं वाटण केलं, 2 कांदे घेतले, अर्धी वाटी खोबरं घेतलं, तेलामध्ये चांगले परतवले आणि त्याचं वाटण तयार केलं. आता कढईमध्ये मी तेल तापत ठेवलंय, तेल तापलंय, कांदा फोडणीला घालते. तेजपत्ता, कढीपत्ता. आता हा ब्राऊन होईपर्यंत परतवायचा. ब्राऊन झाला का मग त्याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकायची. त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकलाय वाटून. एक सुकं करायचं असेल ना तर त्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा जरा मोठा, तेव्हा त्याची चांगली छान चव येते. कांदा ब्राऊन झाला, आता मी आलं लसूण कोथिंबीर आणि टोमॅटोची पेस्ट टाकते. त्याची चांगली परतवायची तेलामध्ये. त्याचा उग्र वास आहे ना तो निघून गेला पाहिजे. आणि या चिकन मध्ये एव्हरेस्ट चिकन मसाला मिळतो, तो घालायचा 1 पाकीट. ही आलं लसूण पेस्ट आहे ना ती 1 मिनिट अशी चांगली परतवायची. त्याच्यामध्ये हळद 1 चमचा, एव्हरेस्ट मसाला, चिकन मसाला, लाल तिखट मसाला, चांगलं असं परतवायचं. थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये तरी येण्यासाठी. चांगला भाजला जातो मसाला, थोडंसं घालायचं पाणी. गॅस मोठा करायचा. तेलामध्ये कसं चांगलं परतून जातो मसाला. त्यानंतर चिकन टाकायचं. एक 1.5 मिनिट असंच परतवायचं चिकन तेलामध्ये. चांगलं परतून झाल्यावरती त्याच्यावरती एक ताट ठेवायचं स्टील. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतलंय. ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं. आता हे पाणी गरम झालंय, ते आता त्याच्यामध्ये ओतायचं. 15 मिनिटं शिजत ठेवायचं. चिकन शिजल्यानंतर मग मसाला लावायचा वाटण. हे बघा अशा पद्धती. असं ते मी ताट का ठेवलं कारण ते चिकनला मटनला गरम पाणी असलं की खूप चांगलं टेस्टी येतं, नाहीतर ते वाटून होऊन जातं थंड पाणी टाकले. त्याच्यामुळे मी गरम पाणी टाकते त्याच्यामध्ये. आता हे 10-15 मिनिटं मला शिजून देत. 15 मिनिटं शिजले का मग वाटण लावते कांद्या खोबऱ्याचं. आता 15 मिनिटं झाले, झाकण उघडून बघते. चांगलं शिजलंय.
आता त्याला कांदा खोबऱ्याचं वाटण लावायचं. गॅस बारीक करते. हे 10 मिनिटं ठेवायचं असं शिजायला. वाटण लावलं ना का 10 मिनिटं ठेवून द्यायचं शिजायला. आणि आता मीठ घालते चवीपुरती. चवीपुरतं मीठ. आता हे परत झाकण ठेवून देते. 10 मिनिटं शिजायला ठेवायचे, कारण तो मसाला लागला पाहिजे त्याच्यामध्ये. आता मी झाकण खोलते. 10 मिनिटं झाली. हे बघा असं झालंय बघा. आता मी त्याच्यावरती कोथिंबीर टाकते. गॅस बंद करते. 10 मिनिटं झाली. परत 2 मिनिटं झाकण लावून ठेवून देते. मस्त छान लागेल, सुंदर. असं करून बघा, खावा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.